मध्यंतरी मला असं काही ऐकायला मिळालं होतं की सुप्यामध्ये काही जेव्हा नवीन औद्योगिक इकोसिस्टम तयार होते तर जसे चांगले लोक तयार होतात तसे काही वाईट लोकही तयार होतात. काही लोक जरा आमच्या उद्योगांना त्रास देण्याचाही प्रयत्न करतात. त्यामुळे मला असं समजलं होतं की काही तयार झालेले आहेत, पण त्यानंतर त्यांचा बंदोबस्त आपण लावलाय. आणि आजही मी एसपींना सांगतो, आता ही जी सुप्याची एमआयडीसी आहे ही अत्यंत वेगाने वाढणारी अशा प्रकारची एमआयडीसी आहे. आणि उद्योग हा जर आपल्याला यशस्वी करायचा असेल, ईज ऑफ डुईंग बिझनेस, कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस आणि त्या ठिकाणची कायदा आणि सुव्यवस्था, या तीनच गोष्टी असतात की ज्यामुळे उद्योग चांगला होऊ शकतो. पण लॉ अँड ऑर्डरच्या संदर्भात माझे स्पष्ट निर्देश आहेत की कोणीही उद्योजकांना जर त्रास दिला तर त्याला स्पेअर करायचं नाही, त्याला ठोकून बंद करायचं. पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही अशा पद्धतीनं कायद्याने ठोकायचं. ठोकायचा अर्थ लोक वेगळा लावतात. कायद्याने त्याला ठोकून अत्यंत ताकदीनं या ठिकाणी छोट्यातल्या छोटी घटनाही सिरियसली घेऊन उद्योजकांना योग्य प्रकारे काम करता आलं पाहिजे. समजा एखाद्या उद्योगात काही अनएथिकल प्रॅक्टिस असतील तर लोकांनी रेग्युलेटरकडे गेलं पाहिजे. रेग्युलेटर त्याच्यावर कारवाई करेल. पण झुंडशाही, गुंडशाही ही कुठल्याही उद्योगात, महाराष्ट्राच्या कुठल्याही एमआयडीसी मध्ये मी खपवून घेणार नाही.